नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आवाज येतोय का व्यवस्थित? एकदा चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा बघू. आवाज येतोय व्यवस्थित सगळ्यांना? चलो, सगळ्यांनी पटापट सेशनला जॉईन व्हायचंय. आवाज येतोय? ओके. सो आज आपलं पहिलं सेशन आहे ज्यामध्ये आपण सिलेबसचं इंट्रोडक्शन व्यवस्थित करून घेणार आहोत. कुठले कुठले चॅप्टर्स आपल्याला शिकायचे आहे त्याबद्दलची माहिती जी आहे ती आजच्या सेशन मध्ये आपण घेणार आहोत. सो इंग्लिश जर आपण बघितलं तर सगळ्यात आधी आपल्या समोर 3 गोष्टी यायला पाहिजे की इंग्लिश शिकायचंय म्हणजे नेमकं काय करायचंय. बरं, सेशनला सुरुवात करण्याआधी थोडक्यात सांगते. मी शिकवत असताना थोड्याशा कमेंट बंद केल्या तरी चालतील. तुम्हाला काही शंका असतील तर ते मी त्या विचारत जाणार, तेव्हा तुम्ही तुमचे प्रश्न विचारायचे, मी उत्तरं देत जाईल. ओके. मी शिकवत असताना थोड्याशा कमेंट्स थांबवून घ्यायच्या. ठीक आहे. मग नंतर मी तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारेल की काही शंका आहे का, तेव्हा तुम्ही तुमचे क्वेश्चन्स जे ते विचारू शकता. बरं. सो सिलेबस जर आपण बघितला इंग्लिशचा तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात: ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रेन्शन. मॅडम फक्त ग्रामर केलं, व्होकॅब नाही केलं तर चालेल का? किंवा फक्त व्होकॅब केलं, ग्रामर नाही केलं तर चालेल का? अजिबात नाही. तुम्हाला तिघही गोष्टींचा अभ्यास व्यवस्थित करायचा असतो. मग सगळ्यात आधी आपण ग्रामर बघतो बघा. ग्रामरचं स्पेलिंग लक्षात घ्या, GRAMMAR आहे. ओके. बेसिकली हे आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. बऱ्याच वेळेस ग्रामरचं स्पेलिंग आपल्याला विचारलं जात असतं. या ग्रामर मध्ये काय शिकायचंय? मग ग्रामर म्हटलं म्हणजे खूप सारे रूल्स, आणि रूल्स म्हटलं म्हणजे पाठांतर, अशी कन्सेप्ट आपल्या माइंड मध्ये असते. सो हे असं अजिबात नाहीये. तर आपण ग्रामरचा अभ्यास करणार आहोत कन्सेप्च्युअली. म्हणजे काय की आपण रूल्स शिकणार आहोत पण ते पाठांतर नाही करणार आहे. रूल्स शिकून त्याच्यावरचे क्वेश्चन्स, त्याच्यावरचे सेंटेन्सेस आपण बघणार आहोत आणि त्या रूल्सला आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. त्या रूल्सला आपण समजून घेणार आहोत. आवाजाचा इको येतोय का? हॅलो हॅलो, एकच मिनिट फक्त. ओके. ठीक आहे. ओके. सो आपण ग्रामर मध्ये काय करणार आहोत बघा. तर ग्रामर शिकत असताना आपण त्याचे रूल्स समजून घेणार आहोत. ओके. आणि मग त्याचे सेंटेन्सेस मध्ये कसा यूज झालाय ते बघणार आहोत आणि लगेचच त्याच्यावरचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता ही कन्सेप्ट आपण का करणार किंवा ह्या पद्धतीने का जाणार, पाठांतराची गरज का पडत नाही? कारण जेव्हा आपण खूप सारे रूल्स पाठांतर करतो, एक्झाम मध्ये खूप कन्फ्युजन होतं. नेमका ह्या सेंटेन्स मध्ये कुठला रूल वापरायचा आहे ना, हे आपल्याला अजिबात कळत नाही. म्हणून आपण काय करणार की आपण रूल समजून घेणार किंवा जे सगळे रूल्स आहेत ते व्यवस्थित समजून घेणार. प्रत्येक रूल नंतर त्याच्या सेंटेन्स मध्ये यूज कसा झालेला आहे ते बघणार आणि मग त्याचं ऍप्लिकेशन देऊन आपल्याला क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. ओके. ते रूल्स कशा पद्धतीने क्वेश्चनवर अप्लाय करायचा आहे हे आपण शिकताना जर समजून घेतलं तर परीक्षेमध्ये जो गोंधळ होतोय तो आपल्याला होणार नाहीये किंवा कन्फ्युजन तिथे होणार नाहीये. आपल्याला माइंड मध्ये क्लिअर असणार आहे की अरे असा प्रश्न आला तर हा रूल अप्लाय करायचा आहे किंवा सेंटेन्सला ह्या प्रकारे हँडल करायचंय. ओके. हे आपल्याला तिथे समजतंय. ठीक आहे. तर ग्रामर जे आहे ते ह्या पद्धतीने जर आपण शिकलो तर आपल्याला सवय लागून जाणार आहे त्या क्वेश्चनला, त्या सेंटेन्सला त्याप्रमाणे बघण्याची, त्याप्रमाणे हँडल करण्याची. बरं, ग्रामर नंतर व्होकॅब्युलरी येणार आहे. सो व्होकॅब्युलरीचे भरपूर सारे चॅप्टर्स आपण बघत असतो. मग मॅडम व्होकॅब्युलरी पाठांतर करावी लागते आणि व्होकॅब आमचं लक्षात राहत नाही. सो डोंट वरी गाईज, व्होकॅब्युलरी आपण ट्रिक्स आणि टेक्निक्सच्या माध्यमातून शिकणार आहोत. म्हणजेच कसं, तर व्होकॅब्युलरी जी आहे
ओके, तर ते कसं शिकणार आहे आपण, प्रत्येक इडियम असेल, फ्रेज असेल, त्याच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्या कशा लक्षात ठेवायच्या, रूट वर्ड्स कसं लक्षात ठेवायचे, याच्या सगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर सारी व्होकॅब्युलरी आपण पिक्चरच्या स्वरूपात शिकणार आहोत, जेणेकरून ती तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने लक्षात राहील. आणि त्यानंतर आहे कॉम्प्रेन्शन, खूप महत्वाचा मुद्दा, ज्याला तुम्ही खूप हलक्यात घेताय. कॉम्प्रेन्शन जर बघितलं तर कॉम्प्रेन्शन मध्ये काय येणार, पॅसेज असेल किंवा पॅराजंबलचे क्वेश्चन्स जे आहे ते आपल्याला विचारले जात असतात. जनरली भरपूर विद्यार्थ्यांचं मत असं असतं की मॅडम पॅसेजेस आम्ही लहानपणापासून सॉल्व्ह करतोय, सो त्याची प्रॅक्टिस करायची अजिबात गरज नाहीये. पण गाईज असं अजिबात नाहीये, पॅसेजेसची प्रॅक्टिस आपल्याला करावीच लागते. मग पॅसेजेसची प्रॅक्टिस करून काय होतं, पॅराजंबलची प्रॅक्टिस करून काय होतं, तर टाइम मॅनेजमेंट नावाची जी गोष्ट असते ती आपल्याला इथे समजते, त्याची प्रॅक्टिस होते आणि कमी वेळात आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की इंग्लिश शिकायचंय म्हणजे 3 गोष्टी शिकायच्या आहेत, ग्रामर, व्होकॅब आणि कॉम्प्रेन्शन. आता वन बाय वन ग्रामर मध्ये कुठले चॅप्टर शिकायचे, व्होकॅब मध्ये कुठले चॅप्टर शिकायचे, कॉम्प्रेन्शन मध्ये कुठले चॅप्टर शिकायचे ते समजून घेऊयात. मग बघा, सेक्शन फर्स्ट आपण बघतो ज्यामध्ये ग्रामर अभ्यासणार आहोत. ओके, ग्रामर मध्ये पहिला आपण बघतो बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर. काय बघणार आहे पहिला आपण, बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर आपण तिथे बघणार आहोत. ओके, सो बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर मध्ये आपण सेंटेन्स कसं तयार होणार आहे, म्हणजे वाक्य कसं तयार होतं ते बघणार आहोत. म्हणजेच इन शॉर्ट सेंटेन्सचं स्ट्रक्चर आपण याच्यामध्ये बघतो की सेंटेन्स जे आहे ते कशा पद्धतीने फॉर्म होणार आहे, सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असणार आहे. मग बेसिकली सेंटेन्सचं स्ट्रक्चर जर बघितलं तर सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट या टर्म्सने तयार होतो. ओके, शिकणार काय आहोत हे आज सांगते, उद्यापासून शिकायला सुरुवात होणार आहे, बरोबर. येस, मग बघा सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट. ओके, ह्या पद्धतीने आपण काय करणार आहोत, तर जो बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामरचं जे सुरुवात आहे ती करणार आहोत. मग आता हा सब्जेक्ट म्हणजे विषय नसून याला आपण कर्ता असे म्हणतो. मग कर्ता म्हणजे काय, किंवा कर्ता म्हणून वाक्यात कोण येऊ शकतो हे आपण याच्यात बघणार. वर्ब काय आहेत, ओके, वर्बचे फॉर्म्स कुठले आहेत ते बघणार. ऑब्जेक्ट काय असतं, ऑब्जेक्ट कुठल्या प्रकारचे आहे, किती प्रकारचे ऑब्जेक्ट आहेत ते आपण इथे बघणार. कॉम्प्लिमेंट काय असतं, ज्याला आपण पूरक म्हणतो, हे नेमकं काय ते आपण बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर मध्ये समजून घेत असतो. दुसरी गोष्ट टेन्स जे आहे, ओके, ज्याला आपण काळ असं म्हणतो, तर याचं बेसिक जे आहे ते देखील आपण बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, येस. स्पीड जो आहे तो असाच असणार आहे, कारण इथे असे विद्यार्थी आहेत ज्यांचं इंग्लिश वीक आहे, इथे असे विद्यार्थी आहेत ज्यांना थोडंफार येते थोडंफार येत नाहीये, इथे असे विद्यार्थी ज्यांचं इंग्लिश खूप फास्ट आहे. ओके, सो तिघही टाईपच्या विद्यार्थ्यांना घेऊन जायचंय, म्हणून स्पीड हा आपण मीडियम ठेवलेला आहे. ओके, तुम्हाला स्पीड वाढवायचं असेल तर तुमच्याकडे ऑप्शन असतं स्पीड वाढवण्याचं, तुम्ही तिथून वाढवू शकताय. ठीक आहे, चलो. सो बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर मध्ये सेंटेन्सचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर बघा, दुसरं आपण सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट बघत असतो. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचे काही रूल्स. ओके, जसं की सब्जेक्ट नुसार वर्ब कसा यूज करायचा आहे, याच्यावर भरपूर वेळेला आपल्याला एररचे क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जात असतात. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट वरून वाक्यामधील एरर ओळखायला आपल्याला विचारला जात असतो. मग सब्जेक्ट नुसार म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद कसं वापरायचंय. ओके, सब्जेक्ट नुसार हा जो वर्ब आहे तो कसा येणार आहे, याच्यावरचे क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह होतात सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट या चॅप्टरवर. आता हा चॅप्टर बेसिकली आपण स्पेशली न घेता जसं नाउन शिकणार, प्रोनाउन शिकणार, त्या चॅप्टर मधील सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचे रूल्स मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, तर सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट काय आहे हे इथे समजून घेणं गरजेचं आहे, की सब्जेक्ट नुसार, ओके, जो वर्ब आपण यूज करतो, सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब वापरा, प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरल वर्ब वापरा, किंवा याचे काही एक्सेप्शन्स असतात, अपवाद असतात, ते काय आहेत हे आपण सगळं सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. त्यानंतर
पहिलं आपलं येतं नाऊन चॅप्टर. ओके, आता नाऊन काय आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, एकूण 8 चॅप्टर्स आपण बघतो पार्ट्स ऑफ स्पीचचे, ज्याला आपण शब्दांच्या जाती असे म्हणतो. ओके, पार्ट्स ऑफ स्पीचचे एकूण किती चॅप्टर्स बघणार आहेत आपण? 8 चॅप्टर शब्दांच्या जाती. जसं एखादं बिल्डिंग उभी करण्यासाठी तिचा पाया जो आहे तो खूप भक्कम लागतो, त्याचप्रमाणे ग्रामर जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर ह्याचा जो बेस आहे म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे ते अतिशय व्यवस्थित समजून घेणं, क्लिअर असणं फार गरजेचं असतं. सो सुरुवात करतो आपण पार्ट्स ऑफ स्पीचची नाऊन या चॅप्टरने, ज्याला आपण नाम असे म्हणतो. मग याच्यामध्ये आपण नाऊनचे टाइप्स बघणार आहोत, जेंडर बघणार आहोत, नंबर बघणार आहोत, केस, केस म्हणजे डोक्यावरचे केस का नाही, कोर्टातली केस का नाही, त्याला आपण विभक्ती म्हणतो. म्हणजे नामाचे प्रकार, लिंग विचार, वचन विचार आणि विभक्ती विचार आपण त्याला म्हणत असतो. सो नाऊन हे थोडंसं मोठं चॅप्टर आहे, त्याला आपण 4 पार्ट्स मध्ये डिवाइड केलंय. नाऊनचे टाइप्स, जेंडर, नंबर आणि केस. मग याच्यामध्ये एरर्स कसे असतील नाउन्स मध्ये, ओके, ते आपण बघत असतो. त्याचप्रमाणे प्लेसेस नावाचा एक छोटस चॅप्टर आहे. नाउनचे प्लेसेस आपण तिथे म्हणू शकतो की समजा कलेक्टिव्ह नाउन आहे बघा, समूहवाचक नाम आपण त्याला म्हणतो. ओके, त्याचे जे नाउन्स आहेत ते आपण बघतो. थोडासा ऍडिशनल पार्ट याच्यामध्ये आहे. ओके, सो प्लेसेस जसं की विमान जिथे राहतं त्याला काय म्हणणार आहोत, पक्षी जिथे राहतात त्याला काय म्हणतात, ओके, किंवा अनाथ मुलं जिथे राहतात त्याला काय म्हणतात, आजारी लोक जिथे राहतात त्याला काय म्हणतात. तर ह्या टाइपचे क्वेश्चन्स परीक्षेत विचारले जातात. सो प्लेसेस आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. ठीक आहे, नाऊन मध्ये आपण ते शिकणार आहोत. बरं, नाऊन झाल्यानंतर आपला दुसरा चॅप्टर येतो पार्ट्स ऑफ स्पीचचा, प्रोनाऊन, ज्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. आता सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी जो शब्द वापरला जात असतो त्याला आपण सर्वनाम म्हणजेच प्रोनाऊन असे म्हणतो. तुम्ही भरपूर ठिकाणी वाचलं असेल ही, शी, ओके, इट किंवा हर, ओके, देम, वी, अस, देअर, त्यानंतर आय. ओके, तर हे यासारखे अनेक, ओके, याला आपण काय म्हणणार आहोत, प्रोनाऊन. हे बेसिक मी तुम्हाला सांगते फक्त. याच्यामध्ये एकूण 10 टाइप्स आपल्याला शिकायचे असतात. किती तर एकूण 10 टाइप्स आपल्याला शिकायचे आहे. मग पर्सनल प्रोनाऊन काय आहे, एम्फॅटिक प्रोनाऊन काय आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन काय आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन काय आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन काय आहे, रेसिप्रोकल प्रोनाऊन काय आहे, रिलेटिव्ह प्रोनाऊन काय आहे, ओके, इंटेरोगेटिव्ह प्रोनाऊन काय आहे, असे 10 टाइप्स आपण इथे शिकत असतो. आता प्रोनाऊनवर प्रश्न कसा येतो की भरपूर वेळेला तुम्हाला एखाद्या शब्दाला अंडरलाईन केलेली असते आणि हा जो प्रोनाऊनचा टाइप आहे हा टाइप कुठला आहे असं विचारा, असं सांगा, असा प्रश्न विचारलेला असतो. किंवा जे सेंटेन्स दिलेला आहे या सेंटेन्स मध्ये तुम्हाला प्रोनाऊन आणि वर्ब यांच्यामध्ये एरर दिलेला असतो, यांच्या पेअर मध्ये एरर दिलेला असतो, तो तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो. सो हे 10 टाइप्स आपण शिकणार आहोत. तेव्हा प्रोनाऊनचा जो दिलेला प्रोनाऊन आहे त्याचा टाइप कसा ओळखायचा किंवा प्रोनाऊनचे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचे रूल्स जे आहे ते आपण तिथे पाहणार आहोत. चलो, प्रोनाऊन नंतर महत्वाचा आहे ऍडजेक्टिव्ह. ओके, आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय तर असा शब्द जो आपल्याला नाम आणि सर्वनामाबद्दल माहिती देणार. ओके, सो ऍडजेक्टिव्हचं काम काय असतं तर तो नाऊन आणि प्रोनाऊनला क्वालिफाय करण्याचं काम करत असतो. म्हणजे नाऊन आणि प्रोनाऊनची अधिक माहिती देण्याचं काम जो शब्द करतो त्याला आपण ऍडजेक्टिव्ह असे म्हणत असतो. सो फॉर्मेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह कसे तयार होतात, करेक्ट युजेस ऑफ ऍडजेक्टिव्ह आपण बघतो. याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात. सम हा ऍडजेक्टिव्ह कुठे वापरायचा, एनी ऍडजेक्टिव्ह कुठे वापरायचा, फ्यू ऍडजेक्टिव्ह कुठे वापरणार, मेनी ऍडजेक्टिव्ह कुठे वापरणार, यांच्यानंतर नाऊन कसं येणार. ओके, असे भरपूर सारे प्रश्न इथे तयार होत असतात. खूप महत्वाचा चॅप्टर आहे. ठीक आहे, खूप डिटेल मध्ये आपण हा चॅप्टर देखील शिकणार आहोत. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह मध्ये आपण बघतो डिग्री ऑफ कंपॅरिझन. मग पॉझिटिव्ह डिग्री काय आहे, ओके, कंपॅरेटिव्ह डिग्री काय आहे, याचे रूल्स काय असतात, सुपरलेटिव्ह डिग्री काय असते, हे आपण डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये बघतो.
बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, तुम्ही डिग्री चॅप्टर पूर्ण शिकून घेतात आणि तुम्हाला जर प्रश्न विचारला डिग्री कोणाची होते तेच कळत नाही. सो डिग्री कोणाची होत असते, ऍडजेक्टिव्हची. जसे वर्बचे फॉर्म्स होतात V1, V2, V3, तसं आपण डिग्रीचे फॉर्म्स लिहितो पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये. येतंय लक्षात सगळ्यांना? येस. तर हे डिग्रीचे फॉर्म्स आपण बघणार आहोत. ओके, सो ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय सांगितलं की असा शब्द जो नाउन आणि प्रोनाउन बद्दल माहिती देणार आहे. ठीक आहे. येस. मग त्याच्यामध्ये आपण सम, एनी, फ्यू, मेनी असे भरपूर सारे टाइप्स, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, इनडिफायनाइट ऍडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह, इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, भरपूर सारे टाइप्स देखील आपण ऍडजेक्टिव्हचे बघणार आहोत. सो क्वेश्चन्स कसे विचारले जातात ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. करेक्ट युजेस ऑफ ऍडजेक्टिव्हवर प्रश्न विचारले जातील किंवा वाक्यात दिलेल्या ऍडजेक्टिव्हचा टाईप ओळखा विचारलं जाणार किंवा डिग्रीचे सेंटेन्सेसचे स्ट्रक्चर करेक्ट आहेत का इनकरेक्ट आहेत असा प्रश्न विचारला जाणार. ठीक आहे. येस. ऍडजेक्टिव्ह नंतर ओके, ग्रामरचा किंग आपण ज्याला म्हणू शकतो तो आहे वर्ब. याला ग्रामरचा किंग का म्हणणार आहोत, कारण याच्याशिवाय कुठलंच वाक्य पूर्ण होत नाही. सो वर्बचं महत्वाचं काम असतं की हा वाक्याला अर्थपूर्ण बनवायचं काम करतो. मग वर्ब मध्ये आपण टाइप्स ऑफ वर्ब बघतो. मग टाइप्स ऑफ वर्ब मध्ये काय आहे, तर ट्रान्झिटिव्ह वर्ब काय आहे हे बघणार. ओके, ट्रान्झिटिव्ह वर्ब काय आहे, इनट्रान्झिटिव्ह वर्ब काय आहे, नंतर हेल्पिंग वर्ब काय असतो, मेन वर्ब काय असणार आहे, त्यानंतर जिरंड महत्वाच्या टर्म्स आहे ह्या. जिरंड काय आहे, फायनाइट नॉन फायनाइट वर्ब मध्ये येतात. जिरंड काय आहे. ओके, इन्फिनिटिव्ह काय आहे, जिरंड काय आहे, इन्फिनिटिव्ह काय असतो, पार्टिसिपल काय असतात. ओके, हे आपण ह्या फायनाइट नॉन फायनाइट मध्ये बघणार आहे. टाइप्स ऑफ वर्ब मध्ये मॉडल ऑक्झलरीज आपण बघत असतो. कॅनचा वापर कुठे करायचा, कुडचा वापर कुठे करायचा, शुडचा वापर कुठे करायचा, मे, माइट, यूज, टू, नीड, ओके, डेअर यांचा वापर कुठे करायचा हे बघत असतो. ओके, मूड्स ऑफ दी वर्ब मध्ये सबजंक्टिव्ह मूड काय आहे, इंडिकेटिव्ह मूड काय आहे, इम्परेटिव्ह मूड काय आहे हे आपण बघत असतो. ओके, आता वर्ब मध्ये जे आपण फॉर्म्स ऑफ वर्ब बघणार आहेत, फॉर्म्स ऑफ वर्ब आपण बघणार V1, V2, V3, V4, V5 हे मी तुम्हाला इथे शिकवणार. ओके, आता याच्यावरून तुम्ही वाक्याचे टेन्सेस ओळखायला लागणार. म्हणजे टेन्स आपण खूप नंतर शिकतो, पण ज्यावेळेस वर्ब आणि बेसिक आपण शिकतो तेव्हाच तुम्हाला वाक्याचे टेन्सेस ओळखण्याची मदत जी आहे ती तिथे होत असते. ठीक आहे. सो वर्ब खूप महत्वाचं चॅप्टर आहे. वर्ब जर व्यवस्थित समजलं तर तुम्हाला टेन्स चॅप्टर व्यवस्थित समजतं, तुम्हाला क्वेश्चन टॅग व्यवस्थित समजतं, तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच व्यवस्थित समजतं, तुम्हाला व्हॉइस चॅप्टर व्यवस्थित समजतं. सो कुठल्याही प्रकारच्या अडचणी ह्या चॅप्टर्स मध्ये येत नाही जर तुम्ही वर्ब चॅप्टर व्यवस्थित समजून घेतलं तर. ओके, येस. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की जेही चॅप्टर आपण शिकणार आहोत लगेचच ते चॅप्टर शिकल्यानंतर त्याची रिव्हिजन करणं फार गरजेचं असणार आहे. ओके, म्हणजे अभ्यास करत असताना तुम्हाला काय करायचंय की तुम्ही एखादं सेशन केलं, समजा आज आपण तर इंट्रोडक्शन करतो. आता इंट्रोडक्शन का घेते याच्या मागचं कारण असं आहे की आपण ज्या युद्धावर लढायला जाणार आहे ते युद्धाचं मैदान केवढं आहे, तिथे सैनिक समोरून केवढे येणार आहेत आणि नेमके कुठल्या शस्त्रांचा वापर आपल्याला करायचा हे माहिती असायला पाहिजे की नाही. म्हणून आज इंट्रोडक्शनचं लेक्चर घेतलंय की आपण ग्रामर, वोकॅब आणि कॉम्प्रेन्शन जे शिकणार आहोत त्याची डिफिकल्टी लेवल नेमकी काय असेल, प्रश्न कसे असतात किंवा कुठले टॉपिक्स याच्यामध्ये करावे लागतात हे माहिती असायला पाहिजे. म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग जर आपल्याकडे असेल, आपल्या मनाची तयारी असते की अरे बापरे एवढं मैदान असणारे, एवढे सैनिक असणारे, हे हत्यारे वापरायचे, अशी मनाची तयारी असेल तर लढाई आपण तिथून जिंकूनच येणार आहे. पण डायरेक्टली गेलो आणि माहितीच नाहीये की ग्राउंड केवढे आणि समोर सैनिक केवढे,
तर ते थोडंसं आपण घाबरून जातो आणि लढाई 100% हारतो. म्हणून हे आधी लढाई पूर्वची तयारी जी आहे ती तुमच्याकडनं आज करून घेतली जाते की तुम्हाला उद्यापासून लढायचंय आणि लढण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला आवश्यक असणार आहेत. ठीक आहे, चलो. मग वर्ब तुम्हाला लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या. टाइप्स ऑफ वर्ब, ट्रान्झिटिव्ह काय असतो, इंट्रान्झिटिव्ह काय, हेल्पिंग काय, मेन वर्ब काय आहे, बरोबर ना. मॉडेल ऑक्झिलरी काय, फायनाइट नॉन फायनाइट काय आहे, मूड्स ऑफ दी वर्ब पण आपल्याला शिकायचं. त्यानंतर आहे बघा ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब म्हणजे काय, तर असा शब्द जो आपल्याला वाक्यात आलेल्या ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती देणार, जो आपल्याला वाक्यात आलेल्या ऍडव्हर्ब बद्दल माहिती देणार दुसऱ्या, आणि वाक्यात आलेल्या व्हर्ब विषयी जो शब्द आपल्याला माहिती देणार त्याला आपण ऍडव्हर्ब असे म्हणतो. सो यूज ऑफ सम इम्पॉर्टंट ऍडव्हर्ब्स, कॉमन एरर्स इन द यूज ऑफ ऍडव्हर्ब. सो ऍडव्हर्ब म्हणजे काय, तर असा शब्द जो ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब आणि ऍडव्हर्ब यांच्याविषयी अधिक माहिती देतो. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय सांगितलं होतं, असा शब्द जो नाउन आणि प्रोनाउन बद्दल माहिती देणार त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतो. ऍडव्हर्ब म्हणजे असा शब्द जो ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब आणि ऍडव्हर्ब बद्दल माहिती देणार आहे. याच्यामध्ये बरेचसे टाइप्स आपण बघतो. ऍडव्हर्ब ऑफ मॅनर बघतो, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस बघतो. तर याच्यावरही प्रश्न येतो की अंडरलाईन केलेला शब्द हा कुठल्या टाइपचा ऍडव्हर्ब आहे किंवा त्याच्या प्लेसवरनं त्याची जागा योग्य आहे का, असे प्रश्न आपल्याला ऍडव्हर्ब वर विचारले जातात. त्यानंतर कंजंक्शन आहे. तुम्हाला मनमाड जंक्शन माहिती आहे का, भुसावळ जंक्शन माहिती आहे का, पुणे जंक्शन माहिती आहे का, काय होतं जंक्शन मध्ये सांगा बरं. तर ह्या जंक्शन मध्ये वेगवेगळे रेल्वेचे रूट्स जे आहे ते जॉईन केले जात असतात. मग जंक्शन या शब्दाचा अर्थ जॉईन असा होत असतो. कंजंक्शन म्हणजे काय, तर कंजंक्शन्स काय करतात, कुठले कंजंक्शन्स आहे, अँड, फॉर, बरोबर ना, येस, बिटवीन. तर हे काय आपले कंजंक्शन्स, इन, इन टू, ओके, अबाव, ओव्हर, हे कंजंक्शन्स आहे. मग हे कंजंक्शन्स काय करतात, दोन सेंटेन्सेसला, दोन वर्ड्सला, दोन फ्रेजेसला, दोन क्लॉजेसला जोडण्याचं काम हे कंजंक्शन्स करत असतात. ठीक आहे, येस. सो याच्यामध्ये युजेस ऑफ कंजंक्शन्स आपण बघतो, एरर्स बघत असतो. बरं, कंजंक्शन्स जेव्हा आपण बघणार त्याच्यामध्ये बेसिकली क्लॉज आपण बघतो. क्लॉज म्हणजे काय, ज्याला उपवाक्य म्हणतो. म्हणजे काय, सब्जेक्ट आणि वर्बची पेअर आलेली असते ना, त्याला क्लॉज म्हणतो. डिटेलमध्ये आपण बघणार आहे. या कंजंक्शन वरून टाइप ऑफ सेंटेन्स किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस जो सिलेबस मध्ये आहे आपल्याला, ओके, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, याचं बेसिक गोष्टी मी तुम्हाला ह्या कंजंक्शन मध्ये शिकवून देते. आणि काही ट्रिक्स ज्या आहेत, ओके, एकदम जबरदस्त ट्रिक्स आहेत की कंजंक्शन वरून वाक्याचा टाइप कसा ओळखायचा, याचं बेसिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ओके, बरं. कंजंक्शन नंतर एक महत्वाचं चॅप्टर आहे प्रेपोजिशन. ओके, चलो. हा, कंजंक्शन थोडस हे झालं, लक्षात घ्या. कंजंक्शन्स कुठले, ते जे जॉईन करताय. ओके, येस, आपण अँड, नॉट ओनली बट ऑल्सो, ओके, हे जे बघतोय ते आपले काय असणार आहे, कंजंक्शन्स असणार आहे. फॉर ए, अँड ए, नॉट ओनली बट ऑल्सो आहे, नायदर नॉर ए, ओके, आयदर ऑर ए, हे कंजंक्शन्स आहे. ओके, आणि प्रेपोजिशन्स कुठले, इन, ऑन, अबाव, अपॉन, ओव्हर, हे प्रेपोजिशन्स आहे. ओके, सॉरी फॉर दॅट. सो प्रेपोजिशन्स काय करणार आहे, तर ते पोझिशन सांगत असतात. कोणाची पोझिशन सांगतात, तर नाउन आणि प्रोनाउनची वाक्यामध्ये असलेली पोझिशन सांगणार. ठीक आहे, सो नाउन आणि प्रोनाउनची पोझिशन सांगणारे जे शब्द असतात, ओके, अबाउ आहे, ओव्हर आहे, इन आहे, इनटू आहे, ओके, दो आहे, थ्रू आहे. सो हे प्रेपोजिशन्स असणार आहेत. याच्यामध्ये इम्पॉर्टंट फ्रेझल वर्ब्स आपल्याला बघावे लागतात. व्होकॅब्युलरीचा पार्ट येतो फिक्स प्रेपोजिशन. जसं की लुक इनटू म्हटलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो, लुक आफ्टर म्हटलं अर्थ वेगळा होणार आहे, ब्रेक डाऊनचा अर्थ वेगळा आहे, ब्रेक अपचा अर्थ वेगळा आहे. सो जसा व्हर्ब येणार आहे आणि व्हर्ब नंतर जसे प्रेपोजिशन चेंज होत जातात तर यांचा मिनिंग पण चेंज होत जातो, यांच्या पेअरचा मिनिंग चेंज होत जातो. याला आपण फ्रेझल वर्ब असे म्हणतो. सो प्रेपोजिशन शिकल्यानंतर या फ्रेझल वर्ब देखील आपल्याला इथे शिकायच्या आहेत. प्रेपोजिशन नंतर आहे इंटरजेक्शन. तुम्ही अगदी कॉन्सन्ट्रेशनने लेक्चर ऐकतायत बाबा आणि हळूच तुमच्या पायावर ना पालीचं पिल्लू गेलं, तुम्ही काय करणार,
आउच जोरात आरोळी मारणार, मग त्यालाच आपण इंटरजेक्शन म्हणणार, जर तुम्ही वर्ड काढला आउच. आपल्या फिलिंग्स, आपल्या इमोशनच्या एका शब्दाद्वारे आपण एक्सप्रेस केल्या, ओके, त्याला आपण इंटरजेक्शन असे म्हणतो. मग दुःख असेल, आनंद असेल, बरोबर ना, आपल्या ज्याही काही भावना आहेत ज्या शब्दाद्वारे आपण एक्सप्रेस करतो त्याला इंटरजेक्शन असे आपण म्हणतो. सो फिल इन द ब्लँक्सला तुम्हाला इंटरजेक्शनवर क्वेश्चन येऊ शकतात. त्यानंतर आहे बघा टेन्स. ओके, सो टेन्सचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाहीये. टेन्स बद्दल काहीच टेन्स डोक्यात ठेवायचा नाही. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला टेन्स मी शिकवणार आहे. ओके, ऍप्लिकेशन बेसिसवर वर्बचे फॉर्म्स लक्षात राहिले तर टेन्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवता येतात. आता टेन्स ज्या वेळेला समोर येत आहे तर तुम्हाला असं वाटतं की टेन्स 12 असतात आणि या 12 टेन्सचे 12 स्ट्रक्चर्स पाठ केले की संपला विषय, असं वाटत असेल तर अजिबात नाही. टेन्स जो आहे स्ट्रक्चर तुम्हाला अभ्यासावे लागतात. ओके, हे पाठांतर न करता कसं लक्षात ठेवता येतील हे मी तुम्हाला सांगणार आहे. बरं, स्ट्रक्चर्स नंतर तुम्हाला याचे ऍप्लिकेशन्स अभ्यासावे लागतात आणि ऍप्लिकेशन्स बघितल्यानंतर टाइम ऍडव्हर्बियल्स म्हणजे कालसूचक शब्द जे आहेत तेही तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. मग टाइम ऍडव्हर्बियल्स काय, म्हणजे यस्टरडे म्हटलं तर तुम्हाला हा पास्ट टेन्स हे लक्षात आलं पाहिजे. ओके, नाउ, ऍट दिस मोमेंट म्हटलं तर कंटिन्युअस टेन्स आहे हे लक्षात आलं पाहिजे. टुमारो म्हटलं, नेक्स्ट वीक, नेक्स्ट इयर म्हटलं तर हे टाइम ऍडव्हर्बियल आहे जे फ्युचर दर्शवतायत, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग टेन्स मध्ये 3 गोष्टी आपण शिकतो. ओके, स्ट्रक्चर ऑफ द टेन्सेस, ऍप्लिकेशन ऑफ द टेन्सेस अँड टाइम ऍडव्हर्बियल्स ऑफ द टेन्सेस. आता जनरली काय होतं की एरर्स विचारले जातात. वाक्यातील एरर कसा ओळखायचा, टेन्स बरोबर आहे की नाही कसं ओळखणार, तर विद्यार्थी मित्रांनो वाक्यामध्ये जे टाइम ऍडव्हर्बियल्स दिलेले असतील त्याच्यानुसार जो वर्ब किंवा जो टेन्स दिलेला आहे वाक्याचा तो बरोबर आहे की नाही हे आपल्याला ओळखावं लागतंय. ओके, सो टेन्स नंतर आपण बघतो व्हॉइस. बघा आता व्हॉइस, आधीचा प्रश्न जे यायचे 2 प्रकारचे व्हॉइस असतात. ओके, कुठले असतात, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. कुठला असतो, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. आता याचं विशेष काय आहे, ओके, तर आधी जेव्हा आपल्याला क्वेश्चन विचारला जायचा ना याच्यावर तर तुम्हाला तेव्हा सांगितलेलं असायचं चेंज इनटू ऍक्टिव्ह व्हॉइस, म्हणजे दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस ते ऍक्टिव्ह मध्ये करायचंय. किंवा तुम्हाला म्हटलेलं असायचं चेंज इनटू पॅसिव्ह व्हॉइस, दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह तुम्हाला पॅसिव्ह मध्ये करायचंय. पण आता सध्याचा ट्रेंड असा आहे की तुम्हाला फक्त काय दिलेलं असतं, तुम्हाला फक्त चेंज दी व्हॉइस दिलेलं असतं. म्हणजेच काय की तुम्हाला आधी ओळखावं लागतं की गिव्हन सेंटेन्स कुठल्या व्हॉइस मध्ये. तुम्ही जर ओळखलं की ते ऍक्टिव्ह मध्ये, ते तुम्हाला पॅसिव्ह मध्ये करावं लागतं. तुम्ही ओळखलं पॅसिव्ह मध्ये, तुम्हाला ते ऍक्टिव्ह मध्ये करावं लागतं. म्हणजे आता प्रश्न काय येतोय, चेंज दी व्हॉइस. एवढा प्रश्न विचारल्यावर तुम्हाला काय करावं लागतंय, तो व्हॉइस वाक्याचा कुठला आहे ते ओळखा आधी आणि मग 4 ऑप्शन पैकी त्याच्या अपोजिट वाला व्हॉइसचं वाक्य कुठलं करेक्ट आहे हे ओळखा. तो 2 कामं होत आहे. आधी दिलेलं वाक्य कुठल्या व्हॉइसचे ते ओळखा, अपोजिट वाल्या व्हॉइस मध्ये त्याला कन्व्हर्ट करा. आधी मात्र फक्त चेंज इनटू ऍक्टिव्ह व्हॉइस और चेंज इनटू पॅसिव्ह व्हॉइस दिलेलं असायचं, म्हणजे वाक्य कुठल्या व्हॉइस मध्ये दिलंय ते काम नव्हतं ओळखायचं. आता डबल काम तिथे झालेलं आहे. म्हणून डिफिकल्टी लेवल जी आहे एक्झामची ती हळूहळू वाढत आहे. त्याच्यामुळे अभ्यासाचा स्पीड आणि क्वालिटी स्टडी, ओके, हाऊ टू रिक्वायर्ड, व्हॉट टू रिक्वायर्ड हे जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. बरं, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, चेंज इनटू डायरेक्ट स्पीच, चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच असा प्रश्न येत असतो. ठीक आहे. नंतर क्वेश्चन टॅग आहे. हा जो चॅप्टर आहे हा टोटली वर्ब आणि टेन्सवर डिपेंड असणारा चॅप्टर असणार आहे. ओके, की आपल्याला एक सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्याच्या पुढे आपल्याला इथे क्वेश्चन टॅग जो आहे तो ऍड करायचा असतो. सोपा चॅप्टर आहे पण याचे पण छोटे छोटे नियम जे आहे ते लक्षात ठेवणं फार अवघड आहे. तर प्रॅक्टिसने ते तुम्हाला जमणार आहे. क्लॉजेस आहे. क्लॉजेस मध्ये मेन क्लॉज आणि दुसरा असतो सब ऑर्डिनेटिंग क्लॉज. या सब ऑर्डिनेटिंग क्लॉजचे परत 3 टाइप्स पडतात, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज. तो ह्या तिघांचाही अभ्यास करावा लागतोय. मेन क्लॉज काय आहे, सब ऑर्डिनेटिंग क्लॉज काय आहे, ओके, किंवा दिलेला क्लॉज कुठल्या टाईपचा क्लॉज आहे असे प्रश्न आपल्याला क्लॉजेसवर विचारले जातात. ठीक आहे.
क्लॉज वरच डिपेंड असतं ते टाईप ऑफ सेंटेन्सेस. ओके, येस. तर जे स्ट्रक्चर वरून आपण बघतोय, तर टाईप ऑफ सेंटेन्सेस मध्ये दोन टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बघतो जे फंक्शन वरून आहे. म्हणजेच काय, मग याच्यामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, ओके, इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स बघतो. आणि टाइप ऑफ सेंटेन्स बेस्ड ऑन दी स्ट्रक्चर मध्ये सिंपल सेंटेन्स काय आहे, कंपाऊंड सेंटेन्स काय आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय आहे, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय आहे, ते आपण यामध्ये बघत असतो. नेक्स्ट, आर्टिकल्स खूप महत्वाचं आहे. पहिल्या सेशन पासून म्हणजे उद्यापासूनच मी तुम्हाला आर्टिकल्स शिकवायला सुरुवात करणार आहे. ओके, म्हणजे बेसिक गोष्टी आपण ह्या चॅप्टरची शिकायला सुरुवात करणार. आणि जेव्हा ह्या चॅप्टर पर्यंत येणार तेव्हा आर्टिकलचं सगळं तुम्हाला माहित असणार. इथे फक्त रिव्हिजन होऊन जाणार. तर युजेस ऑफ आर्टिकल ए अँड द आपण बघतो. जनरली आर्टिकल चॅप्टर म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर येतं ए अँड द चा वापर कुठे करायचा ते फक्त शिकायचं सोपं आहे. बट नाही, ओमिशन ऑफ आर्टिकल बघणं देखील गरजेचं आहे की अशा कुठल्या कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण आर्टिकलचा वापर करत नाही. कॉमन एरर्स इन द यूज ऑफ आर्टिकल्स. ओके, एक्सेप्शन्स जे आहे बरेचसे ते आपल्याला ह्या आर्टिकल चॅप्टर मध्ये बघायचे असतात. त्यानंतर कंडिशनल सेंटेन्सेस आपण बघतो. अटदर्शक वाक्य हे चॅप्टर टोटली टेन्स वर डिपेंड आहे. ओके, येस. नंतर पंक्च्युएशन मार्क, फुल स्टॉप कुठे वापरायचा, क्वेश्चन मार्क कुठे वापरायचा, ओके, एक्सक्लामेटरी मार्क कुठे वापरायचा आहे, कॉमा कुठे वापरायचा आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कुठे वापरायचा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा कुठे वापरायचा आहे, हे आपण पंक्च्युएशन मार्क मध्ये बघत असतो. ठीक आहे. सो ग्रामरचे एवढे सारे टॉपिक्स आपल्याला बघायचे. त्यानंतर व्होकॅब्युलरीला आपण सुरुवात करतो. व्होकॅब्युलरी मध्ये पहिलं चॅप्टर बघतो वन वर्ड सबस्टिट्यूशन. अनेक शब्दांसाठी एक शब्द असं आपण त्याला म्हणतो. आता ह्या वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आपण सगळ्यात आधी रूट बेस्ड वर्ड बघतो. म्हणजे काय की फोबिया हा रूट वर्डचा अर्थ काय होतो, मग याच्यावरून 20-25 वर्ड्स. क्रसी ह्या रूट वर्डचा अर्थ काय होतो, याच्यावरून सगळे वर्ड्स. मेनिया याचा अर्थ काय होतो, ओके, हा रूट वर्ड आहे, मग याचे वर्ड सगळे. ओके, लॉजीचा अर्थ काय होतोय, लॉजी रूट वर्ड आपण बघतो. गॅमी रूट वर्ड बघतो. सो रूट बेस्ड व्होकॅब्युलरी म्हणजे आता रूट वर्ड काय आहे ते माहितीये का तुम्हाला? बघा, मूळ शब्द जो असतो त्याला आपण रूट वर्ड म्हणतो आणि त्याच्या आधी जे प्रत्यय लागतं ना त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो. म्हणजे प्रीफिक्स झालंय. प्री म्हणजे आधी, फिक्स म्हणजे लागलंय. ओके, तो रूटवर्डच्या आधी जे लागलंय त्याला प्रिफिक्स म्हणतात आणि रूटवर्डच्या नंतर जे लागतं त्याला काय म्हणतो आपण? सफिक्स म्हणतो. बरोबर. मग फोबिया, मेनिया, क्रसी, गॅमी, लॉजी. ओके, नंतर भरपूर सारे रूट वर्ड्स. अँड्रो काय आहे, युक्झो काय आहे, भरपूर सारे वर्ड्स जे आहे आपण याच्यामध्ये शिकत असतो. त्यानंतर इम्पॉर्टंट वर्ड्स. मग मॅडम व्होकॅब्युलरी एवढं मोठं आहे, कुठले कुठले वर्ड्स लक्षात ठेवायचे? तर आपण आधी काय करतो की जे पीवायक्यू वर्ड्स आहेत, जे परीक्षेमध्ये बघा, परीक्षेचा पेपर पॅटर्न वर्ड्स जे आहे ते फिक्स आहे की तुम्हाला हे वर्ड्स कंटिन्युअसली एक्झाम मध्ये विचारले जातात. तर ते पीवायक्यू वर्ड्स आपण आधी अभ्यासतो. मग सिनॉनिम्स, अँटोनिम्स, त्याच्यामधले पीवायक्यू वर्ड्स सगळेच जे आपण बघणार आहोत ते सगळे पीवायक्यू वर्ड्स खूप सारे आपण बघणार आहोत सगळ्याच एक्झाम्सचे. ओके, सो हे वर्ड्स जे आहेत ना हे फिक्स असतात आणि कंटिन्युअसली तेच वर्ड्स परीक्षेला विचारले जातात. म्हणून पीवायक्यू वर्ड्स आपण जर अभ्यासले तर हे इम्पॉर्टंट वर्ड्स म्हणजे रूटवर्डच्या व्यतिरिक्त जे वर्ड्स एक्झाम मध्ये येणारे, रॅन्डम येणार आहेत, ओके, ते आपल्याला लक्षात येतात की कशा टाईपची व्होकॅब्युलरी एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. आता व्होकॅब म्हटलं म्हणजे एवढी सारी व्होकॅब पाठ करायची गरज नसते. हे रिव्हिजन मधून तुमचं आपोआप लक्षात राहतं. ओके, सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय करायचं ते तुम्हाला कळलंय. दुसरं आहे इडियम्स आणि फ्रेजेस. आता ह्या इडियम फ्रेजेस मी तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून शिकवणार आहे. मग किती इडियम्स फ्रेजेस करायचे? आता जास्तीत जास्त पीवायक्यूज करण्याचा आपण प्रयत्न करूयात. ओके, मग आता ह्या इडियम फ्रेजेस ज्या आहे त्या बऱ्याचशा मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे त्याच्या. जसं की एक इडियम सांगते बघा मी तुम्हाला, लेट दी कॅट आउट ऑफ दी बॅग आहे. लेट दी कॅट आउट ऑफ दी बॅग आहे. आता ही इडियम कशी लक्षात ठेवायची की लेट दी कॅट आउट ऑफ दी बॅग याचा अर्थ होतो टू रिव्हील सिक्रेट, म्हणजे गुपित बाहेर काढणे. तर मी याची एक छोटीशी स्टोरी विद्यार्थ्यांना सांगत असते की एक मुलगा असतो, त्याची फॅमिली गावाला गेलेली असते, त्याच्या घरी कॅट असते.
त्याला मित्राकडे पार्टीला जायचं असतं, आज शेवटचा वार आहे ना नॉनव्हेज खाण्याचा, मग आज त्याला पार्टीला जायचं होतं. मग तो काय करतो, ती कॅट घेऊन मित्राकडे जात असतो, बसमध्ये बॅगेत कॅट नेत असतो. ओके, सिटी बस मध्ये काय अलाउड नाहीये, ओके, अॅनिमल्स नेणं अलाउड नाहीये. मग तो काय करतो, त्या कॅटचा श्वास गुदमरू नये म्हणून ती झीप जी आहे ती ओपन करतो बॅगची, कॅटला बाहेर काढतो. म्हणजे त्याने जे सिक्रेट आणलेलं होतं ते त्याने रिव्हील केलं, ओपन केलं. त्याने काय केलं, लेट दी कॅट आउट ऑफ दी बॅग. कॅट जी आहे, इमॅजिन करा तुम्ही, ओके, बॅगच्या बाहेर काढली. म्हणजे त्याने जे सिक्रेट ठेवलेलं होतं ते काय केलं, रिव्हील केलं, म्हणजे गुपित उघडे केले. मग लेट दी कॅट आउट ऑफ दी बॅगचा अर्थ काय होतो, रिव्हील सिक्रेट. तर अशा छोट्या छोट्या स्टोरीज असतील किंवा पिक्चर असतील, त्याच्या माध्यमातून आपण सगळ्या इडियम फ्रेजेस ज्या आहे, ओके, ते लक्षात ठेवत असतो. बरोबर. सो इडियम फ्रेजेस आपण इथे बघतो. त्यानंतर वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. आता कन्फ्यूज करणारे वर्ड, जसं की प्रिन्सिपल वर्ड दोन पद्धतीने आपण लिहितो. प्रिन्सिपल पण लिहिणार आहोत आणि प्रिन्सिपल असं दोघं प्रकारे आपण स्पेलिंग त्याचं लिहितो. मग आता हे वर्ड्स कसं लक्षात ठेवायचे, बघा एल इथे आहे, मग एल फॉर लॉ होतो, लॉ म्हणजे तत्व. तर जेव्हा प्रिन्सिपलचं स्पेलिंग PLE असेल तर त्याचा अर्थ तत्व होतो. पी नंतर ए आहे, मग ए फॉर ABCD, मग मुख्याध्यापक आपण त्याला म्हणणार आहे. प्रिन्सिपल म्हणजे काय, मुख्याध्यापक. तसंच अजून दुसरं सांगते बघा, बियर किंवा डिअर आपण घेऊया, DEER. डबल ई आहे म्हणजे हे दोन शिंग आहेत हरणाचे, तर DEER डिअर असेल तर त्याचा अर्थ हरिण होणार. ओके, एक शिंगांवाला डिअर असतो आणि एक बिना शिंगांवाला डिअर. जर डबल ई आला तर शिंगांवाला डिअर आहे म्हणजे काय, हरिण आहे. आणि दुसरा काय, त्याला डबल शिंग आहेत का, नाही, DEAR आहे म्हणजे हा काय झाला, प्रिय झाला. तर शिंगांवाला डिअर कुठला आहे, डबल ई वाला, त्याला दोन शिंग आहेत, हरिण. आणि DEAR म्हणजे काय, त्याला आपण प्रिय असे म्हणणार आहोत. ठीक आहे. त्याचप्रमाणे बघा बियर असतो, BEAR बियर आणि BEER बियर. तर हा बियर, BEAR बियर म्हणजे काय, अस्वल. मग हा BEER कसा दिसायचा, ही असं मद्य जे घेतल्यावर समोर व्यक्ती एक असेल तरी पण दोन दिसेल, इथे डबल ई दिलाय. एकच व्यक्ती आहे पण ती घेतल्यावर डबल दिसतोय. बियर म्हणजे काय, तर मद्य आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, मद्य आपण त्याला म्हणतो. राहील लक्षात सगळ्यांच्या. तर हे वर्ड्स ऑफन कन्फ्युज, तर नेहमी गोंधळात टाकणारे वर्ड्स जे परीक्षेत आपल्याला खूप वेळेला विचारले जातात, स्पेलिंग साठी विचारले जातात, फिल इन द ब्लँक आपल्याला दिलेले असतात आणि योग्य अर्थ असणारा वर्ड योग्य स्पेलिंग नुसार तिथे आपल्याला यूज करायचा असतो. तर तिथे ह्या वर्डची खूप मदत आपल्याला होत असते. सो हेही आपण बघणार आहोत. त्यानंतर सिनॉनिम्स, समानार्थी शब्द. आपण काय करतो माहितीये का, एक वर्ड आपण घेणार, ओके, जसं की अभोर हा वर्ड घेतला बघा, ओके, हा PYQ वर्ड आहे जो एक्झाम मध्ये विचारला गेला. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने आपण शिकणार आहे. हा वर्ड एक्झाम मध्ये विचारला गेलाय, तर ह्या वर्डचे सगळे सिनॉनिम्स, ह्या वर्डचे सगळे अँटॉनिम्स आपण शिकून घेणार. आलं लक्षात? येस. आणि अशा पद्धतीने भरपूर साऱ्या वर्डची प्रॅक्टिस आपली होते. व्होकॅब्युलरीचा 99% ओके फायदा तुम्हाला होणार, कारण जास्तीत जास्त PYQ ला आपण फॉलो करतो, कारण तेच वर्ड्स कंटिन्युअसली रिपीट होत असतात. सो मित्रांनो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. व्होकॅब्युलरी असो, ग्रामर असो, आपण इतक्या सोप्या पद्धतीने जाणार आहोत, एक्झाम ओरिएंटेड जाणार आहोत. ओके, सो ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातील त्या पद्धतीने आपण शिकणार आहोत, म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. जर तुमच्या मनात थोडाही डाऊट असेल, थोडाही फोबिया असेल, थोडीशी भीती असेल तर ती काढून टाका, निश्चिंत राहा. ओके, खूप सोप्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकून घेणार आहात. सो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बरं, अँटॉनिम्स बद्दल पण आपण बघितलेलं आहे. नंतर स्पेलिंग टेस्ट खूप महत्वाचं आहे. स्पेलिंग्सवर भरपूर वेळेला आपल्याला प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. सो इम्पॉर्टंट वर्ड्सचे स्पेलिंग्स देखील आपण शिकून घेणार आहे. प्रोवर्ब्स म्हणे कम्प्लीट द प्रोवर्ब्स किंवा जोड्या लावण्यासाठी आपल्याला प्रश्न येत असतो. मिसलिनियस मध्ये स्क्रीम्स ऑफ अॅनिमल, ऑफस्प्रिंग, प्लेसेस टू लिव्ह इन, प्लेसेस टू स्टोर इन, याच्यावरती क्वेश्चन बऱ्याच वेळेस येतात, वन वर्ड सबस्टिट्यूशन साठी सुद्धा. सो हेही आपण बघणार आहोत. त्यानंतर कॉम्प्रेन्शन, येस महत्वाचा पार्ट, कॉम्प्रेन्शन.
ठीक आहे. सो ग्रामर आपण बघितलं, वोकॅब मध्ये काय शिकायचं ते बघितलंय. त्यानंतर आहे कॉम्प्रेन्शन. सो कॉम्प्रेन्शन मध्ये आपण पॅसेजेस बघत असतो. पॅसेजेस सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस मात्र करून घेणार आहोत. ओके, आता प्रॅक्टिस तर तुम्ही करायची आहे, पण पॅसेज कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. 2-3 पॅसेजेस मी तुम्हाला सॉल्व्ह पण करून दाखवणार आहे. कारण पॅसेजवरचा जर प्रश्न आला तर 5 प्रश्न येत असतात आणि 5 प्रश्न आपल्यासाठी खूप जास्त आहेत. ओके, कधी कधी 3 प्रश्न सुद्धा पॅसेजवर येत असतात. कमी मार्क्ससाठी असेल तर पॅसेजेसवर 3 प्रश्न पण येत असतात. मॅडम पॅसेज आम्ही सॉल्व्ह केलेत, पण लक्षात घ्या तुम्ही आधी जरी पॅसेजेस सॉल्व्ह केलेले आहे तरी एका टायमिंग मध्ये पॅसेज सॉल्व्ह करणं गरजेचं असतं. त्यानंतर लँग्वेजची अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे, म्हणून पॅसेजची थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते. नंतर महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे पॅराजंबल. आता हे पॅराजंबल काय आहे, तर पॅराग्राफ हा जम्बलिंग करून दिलेला असतो. म्हणजेच काय की बघा तुम्हाला ए बी सी आणि डी असे 4 वाक्य दिलेले असतील आणि याची व्यवस्थित तुम्हाला ऑर्डर करावी लागणार आहे. एबीसीडी करेक्ट आहे का, की सी बी ए डी करेक्ट आहे, तर अशी करेक्ट ऑर्डर सेंटेन्सेसची काय असेल हे तुम्हाला पॅराजंबल मध्ये ओळखावं लागत असतं. त्यापासून एक मिनिंगफुल पॅराग्राफ तयार करायचा असतो. किंवा सेंटेन्सच्या सेगमेंट्स तुम्हाला दिलेल्या असतील आणि या सेंटेन्सच्या सेगमेंट्स पासून एक मिनिंगफुल सेंटेन्स जे आहे ते तुम्हाला तयार करावं लागत असतं. ओके, सो पॅराजंबल जो आहे तो टोटली रिडिंग स्किल्सवर डिपेंड असणारा टॉपिक आहे, पण याच्यामध्येही ग्रामरचं ऍप्लिकेशन देऊन तुम्ही क्वेश्चन्स जे आहे ते सॉल्व्ह करू शकता. त्याच्या बऱ्याचशा ट्रिक्स मी तुम्हाला तिथे सांगणार आहे. चलो, सो अशा पद्धतीने ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रेन्शन हे तिघही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, इंग्लिश आपण जे शिकणार आहोत ते पुस्तकी भाषेतून नाही शिकणार आहे, तर वेगवेगळ्या ट्रिक्स आणि टेक्निक्स मधून शिकणार आहे. पण ज्या वेळेला आपण इंग्लिश शिकायला सुरुवात करतो तर तुमच्या मनातील जो फोबिया आहे तो काढून बाजूला ठेवायचा आहे. ओके, म्हणजे तुमची जर इच्छा असेल की आउट ऑफ मार्क्स मी या सब्जेक्ट मध्ये घेऊ शकते तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आज तुमचं इंग्लिश जरी 0 असेल तरी तुम्ही त्याला परफेक्ट करू शकताय, हिरो करू शकताय. पण पहिल्या सेशन पासून रिव्हिजन करणं फार गरजेचं असतं. आता तुम्ही नेमकं काय करायचंय बघा, तुम्ही कुठलंही लेक्चर केलं, कुठलंही सेशन तुम्ही केलं, ओके, हे सेशन केल्यानंतर तुम्ही ते चॅप्टर परत नोट्स मधून रीड करणं फार गरजेचं आहे. सेशन तुम्ही केलं त्यानंतर परत तुम्ही रीडिंग केलं आणि त्या चॅप्टरवरील PYQs परत सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तर या 3 स्टेप्सने तुम्ही गेलात, त्याची व्यवस्थित रिव्हिजन केली तर इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्ही घेऊ शकतात. ओके, हे लक्षात घ्या. अजिबात कठीण नाहीये, विषय सोपा आहे, अजिबात भीती ठेवायची नाही, अगदी सहजरित्या तुम्ही शिकणार आहात. क्वेश्चनची प्रॅक्टिस पण आपण इथेच करून घेणार आहोत. ओके, सो समजलंय सगळ्यांना. आज आपण इथे थांबूयात. उद्यापासून बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामरला आपण सुरुवात करूयात. काही क्वेश्चन आहेत का तुम्हाला, विचारू शकतायत तुम्ही? येस एव्हरीवन, काही क्वेश्चन आहेत का? येस, मी तुम्हाला नोट्सची PDF देते, ती तुम्ही प्रिंट काढायची आहे. ओके, नोट्सची PDF देते, ती तुम्हाला प्रिंट काढता येणार अशी PDF तुम्हाला मिळेल. ओके, आणि लेक्चर करत असताना नोट्स समोर ठेवायच्या, एक वही आणि पेन समोर ठेवायचा, एक्स्ट्रा पॉइंट्स त्याच्यामध्ये लिहून घ्यायचे किंवा नोट्स मध्ये तुम्ही ऍड करत गेलात तरी पण चालेल. सगळं तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायची गरज नाहीये. ओके, चलो, सो इथे आपण थांबूयात. येस, तुमच्या एक्झाम पॅटर्न नुसार अगदी व्यवस्थित कव्हर होणार आहे. ठीक आहे, सो त्याच्याबद्दल अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हा, जसा जसा टॉपिक होणार आहे किंवा टॉपिकचा रूल आपण शिकलो की लगेच त्याच्या खाली क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत ऑलरेडी,
त्याच्यामुळे त्याची काळजी करायची गरज नाहीये तुम्हाला. क्वेश्चन्स मी तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेणार आहे. नोट्सची प्रिंट मात्र तुम्ही काढून ठेवाल. नोट्स तुम्हाला पाठवते मी लवकरच. ठीक आहे, चलो. सो इथे आपण थांबूयात. चलो, थैंक यू सो मच एवरीवन.